संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तरंगवाडी ते इंदापूर या मार्गावर हर्षवर्धन पाटील हे सहभागी झालेले आहेत। पायी चालत खरं तर ते निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे आज धोतर नेसून आणि गळ्यामध्ये टाळ घेऊन ते सहभागी झालेले आहेत। सर, काय सांगाल, दरवर्षी तुम्ही सहभागी होता, यंदा काय जाणवते वारीमध्ये? आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 339वा हा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षी गेले 35-40 वर्ष आम्ही सर्वजण अतिशय आनंदानं या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो। त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वजण भक्त म्हणून आज ह्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतो। एक वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं हा आनंद प्रत्येकाच्या नशिबाला यावं असं वाटतं आणि म्हणून तो आनंद घेण्याकरता आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे आणि पांडुरंगांचे आशीर्वाद घेण्याकरता या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो। काय जाणवते, वारकऱ्यांची गर्दी यंदा जास्त आहे? वारकऱ्यांची गर्दी ह्यावेळेस जास्त आहे, कारण मराठवाडा, विदर्भ ह्या परिसरामध्ये, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या झाल्या आणि त्यामुळं लोक उत्साहानं बाहेर पडलेले आहेत आणि त्यामध्ये गर्दीची संख्या पण जास्त आहे। तुकोबांच्या चरणी काय मागणं आहे? काय नाही, महाराष्ट्रामध्ये पाऊस बरा झालाय, परंतु अजून काही ठिकाणी पाऊस कमी आहे, तर भरपूर अजून पाऊस व्हावा, शेतकरी आनंदात राहावा, सर्वजण आनंदी सुखानं जीवन जगावेत, एवढीच पांडुरंगचरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आनंद मिळावा। पालखी मार्गावर आपण पाहिलं की बारामतीच्या पुढे ज्यावेळेस पालखी निघते तर काही रस्त्यांचं काम आहे ते अजूनही झालेलं नाहीये, चढ उतार आहेत आणि त्यामुळे पालखी पुढे न्यायला सुद्धा काहीशी अडचण ही निर्माण होते। ही गोष्ट खरी आहे की पालखी मार्ग जो आहे तो ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं, म्हणजे सनसरपासून ते इकडे खाली बावड्यापर्यंतचा पालखी मार्गाचं जे काम आहे त्याबद्दल मी पण वारंवार तक्रार केलेली आहे। आज बघतोय मी बऱ्याच वारकऱ्यांच्या गैरसोयी होत आहेत, दिंडीच्या गैरसोयी होत आहेत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। गडकरी साहेबांना पण ह्या बाबतीमध्ये मी स्वतः भेटून पत्र दिलेलं आहे आणि ज्या काही दुरुस्ती आहेत त्या कराव्या लागतील, कामाचा दर्जाही चांगला करावा लागेल आणि किमान पुढच्या वर्षी पालखी सोहळ्याला तरी किमान हे अडचणी येऊ नये। वारकरी महामंडळाला वारकरी आणि फडकऱ्यांचा विरोध होताना पाहायला मिळते। सरकारने घोषणा केलेली आहे पण वारकऱ्यांचा त्याला विरोध आहे। सरकारने, हे आमचं जे सरकार आहे त्यांनी वारकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता म्हणून वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थात हा निर्णय काय अंतिम निर्णय नाहीये असं माझं मत आहे। सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल, त्यांच्या जर काही अडचणी असतील त्या समजून घेतल्या जाईल आणि शेवटी हे महामंडळ वारकऱ्यांच्या भवितव्याकरता आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण केलेलं आहे। त्यात जर काही अडचणी असतील तर त्या चर्चा करता येतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येईल, त्यातून मार्ग काढता येईल। थोडा राजकीय प्रश्न आहे, तुम्ही वारीमध्ये सहभागी झालात पण तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते टोप्या घालून सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये आमदार म्हणजे तुमच्याच नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, तर काय नेमकं चित्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरमध्ये असणार आहे? मी आताच बघितलं, हे काही कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि आता हे कोण कोण कार्यकर्ते मला काही माहित नाहीये, परंतु त्यांनी काही उत्साहाच्या भरात काय केलं असेल। आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आणू आपण। पण प्रश्न असा आहे की तुमच्या काही ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत इंदापूर शहरामध्ये, त्याच्यामध्ये भाजपचं चिन्ह किंवा भाजपचं नाव कुठेही दिसत नाहीये आणि दुसरीकडे कार्यकर्ते अपक्ष आमदार म्हणून अशा पद्धतीचे बॅनर्स लावतायत, तर काय नेमकं? आणि इथे सुद्धा आता तुतारी तुमच्या समोर वाजवण्यात आलेली आहे, त्यामुळे एक गडबड आणि एक संभ्रम आहे। काय संभ्रम वगैरे तसं काही नाहीये, शेवटी अजून निवडणुका घोषित व्हायच्यात आणि तसं काही नाही। शेवटी हा प्रत्येक कार्यकर्त्याचा, आता बॅनर काय कोणाचे कुणी बॅनर लावतं किंवा कदाचित कुणी नाव टाकताही बॅनर टाकतं, त्यामुळे बॅनरचा काही विषय महत्वाचा नाही आणि मला असं वाटतं अजून महायुतीच्या चर्चा व्हायची, बसायचं एकत्र, तिथून जागा वाटप व्हायचंय, त्यानंतर पुढे निर्णय होतील। पण तुम्ही पण इच्छुक आहात ना? ठीक आहे, आता आमचे पक्षाचे नेते ठरवतील काय करायचं ते आणि ह्याबाबत आमच्या पक्षाच्या वरिष्ठांची आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चेतून जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हर्षवर्धन पाटील हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी झालेले आहेत आणि तुकोबांच्या चरणी एकच मागणं केलेलं आहे की शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ दे। कॅमेरामॅन निकेश मोरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, तरंगवाडी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।